संजय, आपण पाहतोय काल अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला झाला आहे। आता नेमके अनिल देशमुख कुठे आहेत, त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, सविस्तर माहिती सांगाल? प्रज्ञा, नागपूरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये जिथे त्यांना काल रात्री आणण्यात आलं होतं आणि तिथे त्यांच्या डोक्याचं स्कॅनिंग करण्यात आलं आणि त्याशिवाय त्यांच्या अन्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर ते तिथेच त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन विश्रांती करायला सांगण्यात आलं। तिथेच ते ऍडमिट आहेत आणि कार्यकर्ते अजूनही तिथेच हॉस्पिटलच्या बाहेर काही कार्यकर्ते अजून थांबलेले आहेत। आपल्याला अपडेट असा देता येईल की जे पोलीस अधीक्षक आहेत नागपूर जिल्ह्याचे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की या एकूण प्रकरणामध्ये 4 अज्ञात आरोपींविरुद्ध जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कसून तपास सुरू आहे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी काटोलचे यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। ते तपास अधिकारी असतील। याशिवाय काल रात्री नागपूर रेंजचे आयजी म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक आणि नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली आणि तिथली पाहणी केलेली आहे। याशिवाय न्यायवैद्यकशास्त्र म्हणजे फॉरेन्सिक लॅब चे जे टीम आहे ती टीम घटनास्थळी गेली होती आणि तेथून त्यांनी केमिकल अनालिसिस साठी आणि अन्य बाबींसाठी त्यांनी तिथे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याशिवाय सगळे अधिकारी जनतेला, विशेषतः काटोल मतदारसंघाच्या जनतेला शांतता राखण्याचं आवाहन करतायत आणि कसून तपासणी केली जाईल आणि जो कोणी आरोपी असेल, दोषी असेल, त्याला सोडण्यात येणार नाही, त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल। पोलीस तपासात कुठली कमतरता ठेवण्यात येणार नाही असं आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे ही घटना जी घडली नरखेडवरून काटोल येथे येत असताना अनिल देशमुख यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि दगडफेक झाली आणि एक दगड तर त्यांच्या गाडीतच सापडला आहे आणि त्यांना दगडफेक झाली। त्यानंतर त्यांच्या कपाळाला जखम झाल्याचं लक्षात आलं, रक्त वाहू लागलं होतं आणि तो व्हिडिओ पण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे। त्यानंतर त्यांना काटोलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं, तिथे त्यांची तपासणी करण्यात आली आणि तिथून त्यांना नागपूरला रेफर करण्यात आलं। नागपूरला त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावरती पुढची जी ट्रीटमेंट आहे ती सुरू आहे। पण या दरम्यान काटोल येथे अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते, सलील देशमुख त्यांचा जो मुलगा आहे, जो तिथे उमेदवार आहे, त्यांचे कार्यकर्ते उग्र झाल्याचे पाहायला मिळालं। त्यांनी काटोल पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन केलं, उग्र आंदोलन केलं आणि अगदी एका क्षणी तर त्यांनी काटोल पोलीस ठाण्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला सुद्धा बंद केलं होतं। त्यांची मागणी होती की त्वरित कारवाई करण्यात यावी आणि जे अज्ञात आरोपी आहेत त्यांची पडताळणी करण्यात यावी, त्यांना आयडेंटिफाय करण्यात यावं आणि त्यांना अटक करण्यात यावी। निश्चितच संजय, एकूणच संपूर्ण परिस्थितीवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।